सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत आपण इथे पाहणार आहोत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तुषार चौधरी बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. त्याच्या समोर असेल रोहित कोठावले पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज. पहिला बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आला तिकडे कुंदन. चांगले क्षेत्ररक्षण, चांगले एफर्ट्स लावलेत कुंदन याने. बघा फिकी थोडीशी खराब झाली, मात्र तुषार याने चांगले एफर्ट्स लावले, चांगला चेंडू गॅदर केला आणि आपण पाहतोय की एकच धाव आलेली आहे. बघा आई माऊली नागले संघासाठी हे मैदान खूप लकी राहिलेलं आहे. याच मैदानावरती एक ट्रॉफी देखील त्यांनी फटकावली होती. नागले संघाचं आयोजन होतं आणि ते सुपर 4 मध्ये क्वालिफाय देखील झाले होते. इथे बघा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, फक्त स्ट्राईक रोटेट केली जाते. कव्हर क्षेत्रामध्ये किरण याला आपण पाहतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी इथे निर्माण झाली होती. 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक युट्यूबवरती उशिराने जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आहे. जो संघ ही मॅच जिंकेल सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल. सध्या तरी रणपमध्ये थोडासा चुकतोय तुषार चौधरी. मागच्या मॅच मध्ये रोहित कोठावले मॅन ऑफ द मॅच राहिला होता. खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली होती. तोच रोहित आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय. इथे बघा जोरात मारण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग झाली तिकडे. बघा खराब फिल्डिंग झाली आणि रोहित याला इथे जीवनदान मिळालेलं आहे. हा झेल पकडायला हवा होता, कठीण होता मात्र पकडायला हवा होता. झेल ड्रॉप, 2 धावा मिळाल्यात. बघा या 2 धावा आल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 4 या आकड्यावरती, 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या संध्याकाळच्या सत्रामध्ये 30 ते 35 धावा जर झाल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करणं थोडंसं कठीण होऊ शकतं नागले संघाला. तोच प्रयत्न असेल डोंगरीपाडा संघाचा. मात्र इथे आता प्रत्युत्तर दिलंय. रोहित याला दांडी गुल केलंय, यष्टी उद्ध्वस्त केलंय रोहित याची. पहिला गडी बाद. तुझे दसऱ्याची वाट बघतो आम्हासाठी ती दसरा दिवाळी, आम्हासाठी ती दसरा दिवाळी. सदली आई सदली सोन्याला नाटाली, सदली आई सदली सोन्याला नाटाली. पालखीत बैसरीन आईला गावानं मिरविली, पालखीत बैसरीन आईला गावानं मिरविली. हे भक्तांचा सागर दाटीला आईच्या पालखीला, भक्तांचा सागर दाटीला आईच्या पालखीला. साज नवऱ्याचा आई झोपलंय हिरव्या बाकड्या. येस थँक्यू डीजे. बिग विकेट डाऊन झालेली आहे. पाहतोय डोंगरीपाडा संघाचा सिक्सर किंग बाद होऊन माघारी परतलाय. नव्याने फलंदाज राहुल आलाय. राहुल पांढेरा स्ट्राईक वरती असेल. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण अक्षय जाधव याला. तर बॉलिंग ट्रॅक वरती तुषार चौधरी. कोलबर्ट्याचा चेंडू. मात्र ज्या प्रकारे राहुल याने हा चेंडू खेळून काढलेला आहे, सन्मान दिला या चेंडूला. एक सिंगल धाव, स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. ते का बघा जर आपण बघितलं खूप चांगला फटका इथे खेळला गेलाय. रोहित बाद झाल्यानंतर अक्षय स्वतःवरती जिम्मेदारी उचलत असताना फक्त या ओव्हरमध्ये आपण पाहतोय सन्मान दिलाय तुषार याला. सिंगल धाव शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. पहिले षटक हे समाप्त झाले. 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रदीप, आतापर्यंत आपण पाहिलं चांगला क्रिकेट होतोय. आज मागील 2 दिवस तू पाहिले होते, एवढा वेळ झाला नव्हता. मात्र आता थंड वातावरण थोडंसं आहे. कितीपर्यंत जायला हवं, कितीपर्यंत स्कोर कन्सिडर व्हायला हवा, कुठपर्यंत पाहतोस हा स्कोर तू? कारण की 2 षटक अजून सुद्धा बाकी आहेत. बघा 3 षटकाचा जर विचार केला तर 28 ते 30 धावा किंवा 35 धावा जर झाल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये थोडंसं स्ट्रगल करावा लागेल नागले संघाला.
मात्र 20च्या आसपास जर थांबवलं तरी देखील स्ट्रगल करावेच लागणार आहेत, कारण या मैदानावरती आपण बघितलं की 3 ओव्हरमध्ये 17 धावा डिफेंड झालेल्या आहेत. म्हणजे 20 ते 25 धावा आपण एक चांगला स्कोर म्हणू शकतो 3 षटकामध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये. ते बघा इनफिल्डच्या वरून हा फटका खेळला गेला. योगेश आहे तिकडे. योगेशकडनं थोडासा मिसफील्ड पाहतोय आणि चेंडू आता फरार झालाय. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ज्या चुका आहेत या चुका नागले संघाला अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतात. मिळाल्या 4. या 4 धावेने धावसंख्या आता दुहेरी अंकात प्रवेश करत असताना 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. भरपूर चुका होताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉय चेंडू आहे. ऑन साईडला फटका केला गेला. यज्ञेश बघा तिकडे वेगाने आलाय. बघा भरपूर वेगाने चेंडूवरती पोहोचला होता. बघा अतिघाई संकटात नाही. जास्त घाई केली मी तर म्हणेन यज्ञेशाने. चेंडू हातामध्ये ते मिळालेला नाहीये आणि या 2 धावा पुन्हा एकदा पलून पूर्ण केल्या जात आहेत. बघा समजदारीचं क्रिकेट इथे खेळत असताना अक्षय जाधव हा फलंदाज. 2 धावाला धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. पुढे सचवून करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. डीपमध्ये शतरक्षक बरा भरपूर वेगाने तिकडे पोहोचला होता. कुठेतरी प्रेशर मध्ये जाणवतोय. सागर सर आपण जर बघितलं तर शतरक्षक थोडेसे भांबवलेत आणि थोडीशी घाई करतात. काय म्हणाल? हा नक्कीच, कारण संध्याकाळचा मॅच आहे, शेवटचा मॅच आहे. कारण की इथनं जिंकले तर नक्कीच तुम्ही क्वालिफाय होता. प्रदीप थोडंसं त्याच्या तोंडाला चेंडू लागला होता. तिथं तिला लक्ष देणं गरजेचं आहे. ओके आहे. तो ओके म्हटलाय. त्याने देखील थोडीशी घाई केली होती चेंडू पकडण्यासाठी. ते आता भूमी त्याने स्वतःवरती विश्वास दाखवलाय, कारण शतरक्षक आपण पाहतोय यज्ञेश आणि कुणाल यांच्याकडनं थोडासा मिसफील्ड होताना आपण बघितला. आता भूमीतने सांगितलं की मलाच काहीतरी करायचं आहे आणि एक निर्धाव चेंडू त्यांनी त्या हाताळलाय. धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. पुढे ससवून फटका खेळला गेला. कुंदन आहे आता तिकडे. कुंदन याने आता बघा धैर्य दाखवलंय. थांबलाय तो जाग्यावरती. त्यांनी वाट बघितली चेंडूची आणि चांगल्या प्रकारे चेंडू त्याने कलेक्ट केला. धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. बघा कमीत कमी धावांवरती रोखण्याचं काम इथे केलंय. पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. 6 धावा आल्यात आणि आता या दुसऱ्या षटकात 9 धावा आल्यात. पाहूया 6 चेंडूचा खेळ तरी बाकी आहे. 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय. चला, जोपर्यंत पाणी येते तोपर्यंत धावसंख्या झाली 15. महेश, तोपर्यंत शतरक्षण लावून घ्या लवकर. तोपर्यंत पाणी पिलं जाईल. तोपर्यंत जास्त वेळ घेऊ नका, कारण की पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बघा येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जर 10 ते 15 धावा जर आल्या तर एक सन्मानजनक स्कोर आपण म्हणू शकतो या मैदानावरती. कालचा सामना जर आपण बघितला तर 30+ धावा झाल्या होत्या. मात्र बघा कालच्या दिवसामध्ये फक्त 17 धावा झाल्या होत्या 3 षटकांमध्ये. इथे आतापर्यंत 15 धावा झाल्यात आणि आता धावांमध्ये बढोतरी झालेली आहे. धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावली जाते आणि हा चेंडू आपण पाहतोय सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता. हॅलो चिक. अक्षयला माहिती होतं, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ झालाय अक्षयाने स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि त्याच्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. 21 धावा धावफलकावरती लागल्यात प्रदीप. आणि मी म्हणेन अक्षय हा फटके खेळू शकतो, म्हणजेच पुढच्या येणाऱ्या इनिंगमध्ये सुद्धा फटके आपल्याला बघायला मिळू शकतात या वातावरणात. बघा 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. अक्षय स्वतःवरती विश्वास दाखवतोय आणि सध्या स्ट्राईक देखील त्याच्याकडे आहे. 4 बॉल बाकी आहेत. यज्ञेश धुमाड आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार लागलाय. धावसंख्या थांबवण्याचं काम त्याला आता करावं लागणार आहे.
ऑन साईडला खूप चांगला फटका ते खेळला गेलाय. तुषार आहे, तुषारकडनं झाले चुकी. बघा चेंडूने हुलकावणी दिलेली आहे तुषार याला. चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत दर्जेदार चौकार. धन्यवाद ठीक आहे, धन्यवाद. वेळ नाहीये. प्रदीप, ही तुषारची चुकीच नव्हती पहिली जर आपण जर म्हटलं तर, कारण की चेंडूने जर सरप्राईज दिलं ना त्याला, ते सरप्राईज होतं त्याच्यासाठी. हे सरप्राईज कोणालाही मिळू शकतं. अक्षय इथे पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं एज लागलं आणि इथे देखील धावा मिळतील. बघा धावा येत आहेत, षटकारण येत आहेत, चौकारण येत आहेत आणि डिक्लेअरच्या स्वरूपात देखील येत आहेत. चला दुसरा चेंडू पाठवा. धावसंख्या 2 आता 27 या आकड्यावरती. बघा धावसंख्या डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला, त्या लहान मुलांनी तिकडे जाऊ नका. लहान मुलांना विनंती असेल. कार्तिक, तू उतरू नको खाली. ते बघा पुन्हा एकदा चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका ते खेळला गेलाय. योगेश आहे तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण. फेकी बघा खूप सुंदर झालेली आहे, मात्र या 2 धावा कंप्लीट होतील. बघा नॉन स्ट्राईक एंड करी जर थ्रो झाला असता कदाचित विकेट मिळाली असती, मात्र अक्षयच्या विकेटच्या नादात एक एक्स्ट्रा धाव त्याने ते खर्च केलेली आहे. धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. बघा पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर दुसरा बॉल डॉट आला, मात्र त्यानंतर 8 धावा या 3 बॉलवरती घेतल्यात अक्षय आणि राहुल याने. शेवटचा बॉल बाकी असेल. इथे स्लॉट मध्ये चेंडू होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावांकरता धावसंख्या झालेली आहे 35. 36 धावांचं लक्ष ठेवलंय. 18 बॉल आणि या 36 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या असतील 12च्या सरासरीने. चला जाऊया आपण डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत, त्यानंतर जाऊया सागर सरांकडे. ओव्हर टू डीजे. एक जबरदस्त मॅच. बघा किती धावसंख्या झाली धावफलकावरती, तर आपण पाहू शकतात 39 धावा ह्या धावफलकावरती झाल्या. 36 धावांचं लक्ष, 12ची सरासरी आहे. आणि या 12च्या सरासरीला आपण जर पाहिलं प्रदीप, तर एक तगडं लक्ष दिलेलं आहे, तगडं टार्गेट दिलंय. आणि मात्र ते टार्गेट चेस करताना थोडंसं काम करावं लागणार आहे आणि थोडंसं मशक्कत करावी लागणार आहे. ही मशक्कत नक्कीच जी केली अक्षय याने, स्वतःवरती विश्वास ठेवला आणि अक्षय याच्या या फलंदाजीसाठी आपण नक्कीच जसं म्हणू शकतो की स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असला ना की मग लोक काय म्हणतील या प्रश्नाचं काहीच फरक पडत नाही. तेच या ठिकाणी दाखवलं अक्षय याने. आणि जबरदस्त, कारण सर्वश्रेष्ठ योद्धा जो असतो ना तो श्रीकृष्ण सारखा हा नक्कीच असायला हवा, की तुम्ही शांत आणि संयमी काम करायला हवं. इथे हे क्रिकेटचं मैदान जणू काही रण मैदान आहे आणि आज जो जिंकेल तो सुपर 5 मध्ये आणि जो पराभूत होईल तो मात्र नाराज मनाने घरी जाईल. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नेहमी चांगल्या खेळाचा विजय हा होत असतो. इथे आई माऊली नागले संघाला सुद्धा तुम्ही कमी समजू नका, कारण जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्ध्याला कमी समजताना तेव्हा तो तुमचा गेम करण्यासाठी नक्कीच संधी शोधत असतो. म्हणून डोंगरीपाडा संघाने ज्या धावा बनवल्यात, 35 धावा 36 धावांचं जे लक्ष दिलंय, ते लक्ष पार करताना आई माऊली नागले संघाला प्रत्येक षटकामागे
12 धावांची मला वाटते गरज असणार आहे आणि ती 12 धावांची गरज पूर्ण करत असताना तुकडे पडावे लागतील. प्रत्येक षटकामागे 12 धावा यावेच या उद्देशाने खेळावं लागेल. कारण जर आपण पाहिलं तुम्ही विकेटचा विचार केला तर विकेट काही घरी घेऊन जाऊन तुम्हाला त्याचा फायदा होणार नाहीये. विकेटकडे न बघता बिनधास्त खेळावं लागेल. ज्या पद्धतीने अक्षय याने फलंदाजी केली, अक्षय याने जबरदस्त काम केलंय, आपल्या संघाला एका स्ट्रॉंग स्थितीमध्ये नेलंय. मात्र क्रिकेटमध्ये कुठलीच धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाहीये आणि टेनिस क्रिकेट तर कुठलीच नाहीये. आपण पाहू शकतो काय घडतंय काय बिघडतंय. चला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जे श्वान पथक आले त्याला तिकडनं बाहेर काढायचंय. चला सामन्याला होते सुरुवात. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. नक्कीच तुम्ही 2 लावू शकता. 2 पेक्षा जास्त फिल्डर तुम्ही त्या पॉपिंग क्रेजच्या 90 डिग्री मध्ये लावू शकत नाही. स्क्वेअर लेग आणि किपरच्या मध्ये ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा जाईल आणि चेंडूला फील्ड करेल. चांगली सुरुवात यज्ञेश याच्या माध्यमातून. चला ते कोणाचं आहे ते बाहेर काढायचं आहे. दरम्यान कुंदन आणि यज्ञेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल प्रत्येक खेळाडूला. कारण संध्याकाळचं सत्र काय झालं. पंकजी भोईर यांनी पारितोषिक जाहीर केलंय की कुठलाही फलंदाज कुंदन असो किंवा मग यज्ञेश 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारा आणि 500 रुपये कमवाई स्कीम चालू केली आहे. पारितोषिक जाहीर झालंय. या ठिकाणी वेळेवरती खराब चेंडू. या ठिकाणी तुम्ही जेव्हा या लेवलला येता आणि खराब चेंडू टाकता त्यावेळेस तुमच्या संघाला तुम्ही अडचणीमध्ये आणता. डोंगरीपाडा संघाचे काही खेळाडू नक्कीच नाराज झाले असतील आणि काही खेळाडूंच्या नक्कीच तोंडातून आपण पाहतोय की पश्चातापाचे शब्द व्यक्त झाले असतील. हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक खेळाडूच्या प्रत्येक संघाच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून होत असतं. मात्र मी म्हणेन की झालं गेलं विसरून जायचं असतं आणि पुढे कामाला लागायचं असतं. पाहणं गरजेचं आता फ्री हिट असेल. चला फलंदाजांना सुद्धा विनंती जास्त वेळ घेऊ नका कारण की बॅड लाईटला सुरुवात झालेली आहे आणि 36 धावांचं जे लक्ष्य तुम्हाला पार करायचं आहे त्यासाठी एक सुंदर चेंडू तुम्हाला आता मिळणार आहे आणि तो सुद्धा फ्री हिट. इथे फक्त तुम्ही धावचीतच्या रूपानं रनआउटच्या रूपानं बाद होऊ शकता. आता मात्र फ्री हिट असेल. एक चेंडू टाकून झालाय 3 धावा आल्यात. क्या बाद आहे. फ्री हिट कसा असावा तर असा. फ्री हिट मध्ये काय असावं तर नक्कीच इथे दर्जा असायला हवा. फ्री हिटच्या चेंडूवरती जबरदस्त हाताळलेला हा चेंडू. कुंदन याने ठरवायला हवं की माझ्या संघाला जर पुढे न्यायचं असेल तर मला डू ऑर डायची कंडिशन आहे. इथे येऊन तुम्हाला शेवटची संधी आहे तुमच्या सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी. दरम्यान हा चेंडू थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेशन झोनच्या बाजूने चेंडू धावलाय आणि डिक्लेशनला लागलाय. 2 धावा मिळतील फक्त. 2 धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. जसं म्हटलं जातं ना की परिस्थिती तुमच्या विरुद्ध असेल ना तेव्हा परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीवरती मात करणं गरजेचं आहे. कुंदन पाचमारे आणि त्याच्या संघाला परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीवरती मात करावी लागणार आहे. तेव्हा कुठे संघाला काही चांगलं मिळेल, विजयश्रीपर्यंत जाता येईल. आणि रोहित कोठावले मात्र या ठिकाणी चांगला कमबॅक करत असताना डोंगरीपाडा संघाच्या बाजूनं राईट अमोर विकेटचा मारा. लॉर फुल टॉस पलचा चेंडू. मयूर भोईर त्या ठिकाणी आहे. मयूर भोईर याने नक्कीच तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. जेव्हा जुनी माणसं शिकारायला जायची तेव्हा वाघोर मांडली जायची. इथे वाघोर चांगल्या पद्धतीने मांडलेले क्षेत्ररक्षकांनी. राईट अमोर विकेटचा मारा. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हाताळला जातोय. दरम्यान पंचांनी निर्णय आम्हाला स्पष्ट कळवायचा आहे. कशासाठी पंचांचा निर्णय काय आहे. पंचांनी अंपायरने वाईट दिलेला आहे आणि या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग साइड. ओके थँक्यू. येस इट इज अ वाईट बॉल. वाईट चेंडू आहे. आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. येस हाईटच्या वरती चेंडू गेलेला आहे. वाईट बॉल आणि पंच
या ठिकाणी आपण पाहू शकतात एक बाउन्सर या ठिकाणी ताकीद दिली गेलेली आहे. एक लाईफलाईन जी होती ती लाईफलाईन वापरली गेली आणि इथे मात्र वाईट बॉल असेल. फुलटॉस डिलिव्हरी, शतरक्षक आहे प्रशांत. चांगलं शतरक्षण आज या शतरक्षकाने प्रभावित केले. क्या बात आहे, जबरदस्त. प्रशांत याने आज जवळजवळ 4 झेल आणि हे शतरक्षण बघा. डोंगरीपाडा संघ आपला जो रिव्ह्यूचा लाईफलाईन होती मला वाटतं एकच होती तुमच्याकडे, आणि प्रदीप ती समाप्त झालेली आहे कारण की त्यांच्या विरुद्ध जो निर्णय गेलेला आहे डोंगरीपाडा संघ, कारण शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. रोहित चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ओ क्या बात आहे, इथे मात्र बॅक टू द बॉलर. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण. जरा लक्ष द्या तिकडे, पंचांना सुद्धा विनंती असेल. मजबूत लागलाय असं म्हणावं लागेल कारण की बॅक टू द बॉलर एवढ्या स्पीडनं चेंडू जो आला होता खेळाडूच्या हातामध्ये, नक्कीच या ठिकाणी जास्त गंभीर दुखापत नसावी हीच अपेक्षा आहे, मात्र पाहणं गरजेचं आहे. स्प्रे बोलवला जाईल. इतर एखादा खेळाडू तुम्ही प्रेक्षकांच्या माध्यमातून जर एक्स्ट्रा प्लेअर असेल तर जर गरज लागली तर तुम्ही पाठवू शकता सबस्टिट्यूट म्हणून. 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. 12 चेंडू 26 धावा. कंपॅरिझन जर पाहिलं जय आंबे डोंगरीपाडा संघ बॅटिंग करताना 6 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. आई माऊली नागले संघाने 10 धावा बनवल्यात, म्हणजेच भरपूर पुढे आहे. आणि आई माऊली नागले संघासाठी एक महत्वाची गोष्ट आपण जर पाहिली तर नक्कीच त्यांच्याकडे त्यांचे विकेट शाबूत आहेत. मात्र पाहिलं तर सध्या तरी थोडासा चांगली कामगिरी ते करतायत पहिल्या ओव्हरच्या मानानं. मात्र त्यानंतर जो आलेख उठलाय वरती तो आलेख अक्षयच्या बॅटिंगने उठलेला आहे. जी फलंदाजी त्याने केली अक्षय जाधव याने, ती फलंदाजी या ठिकाणी कारगर साबित होत असताना आपल्याला बघायला मिळते. बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती हा खेळाडू अक्षय जाधव ज्याने की चांगली बॅटिंग केली होती, आता बॉलिंगला आलाय. आता नक्कीच गोलंदाजीला तो आलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये हे षटक जे आहे ते नक्कीच दिलं गेले कर्णधाराच्या माध्यमातून. समीर कोठावले कर्णधार आहेत आणि हे षटक सामन्यामध्ये काय घडतंय, येणाऱ्या चेंडूंमध्ये किती धावा मिळतील किंवा मग कोणाच्या बाजूने सामना घडेल हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. अक्षयचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत पुन्हा एकदा, प्रशांत याला शोधतोय चेंडू आणि प्रशांत आणि चेंडूची आज चांगली मैत्री जमले. प्रशांत याने जबरदस्त काम केलंय. चेंडू हा नक्कीच प्रशांतच्या हातामध्ये विसावलाय आणि बाद झालाय तो म्हणजेच यज्ञेश धुमाडा. 2 या वैयक्तिक धावसंख्येवरती बाद. बघा कशा पद्धतीने चेंडू टाकला होता. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा आउट स्विंग या ठिकाणी बघायला मिळाला आणि स्पिन जो होता त्या स्पिन मध्ये फसलाय. अगेन द स्पिन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बघा प्रशांत याने जेल टिपलाय आणि बाद झालाय यज्ञेश. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि त्याचा फायदा झालाय. इथे आपण पाहू शकता, मी म्हणेन अजून सुद्धा मॅच जबरदस्त स्थितीमध्ये आहे कारण की ज्या पद्धतीने फलंदाजी आहे कुंदन याची, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की मागे तुषार मला वाटते अजून सुद्धा बाकी आहे आणि त्यानंतर कुणाल बाकी आहे. योगेश याला पाठवलाय. योगेश याने मागील मॅच मध्ये चांगला तडाखेबंद फलंदाजी केली होती आणि त्या फलंदाजीची अपेक्षा नक्कीच असेल. अक्षय याच्यावरती आक्रमण केलं जाईल का योगेशाच्या माध्यमातून पाहणं गरजेचं आहे. चला कुंदन, जेवढी तुम्ही वेळ घ्याल तेवढा तुम्हाला बॅड लाईट मध्ये मॅच खेळावा लागेल. बघा इथे सागर सर रणनीती आखलेली आहे. या अगोदर आपण जर बघितलं दुसरं षटक हाताला आपण धीरजाला बघितलं होतं, मात्र इथे कुठेतरी अक्षय याने कामगिरी उचललेली आहे. म्हणजे काहीतरी गेम प्लॅनिंग दिसतोय या मैदानाच्या आतमध्ये. बघा 12ची सरासरी होती या अगोदर आणि ती सरासरी आता जर आपण बघितली तर 13ची झालेली आहे. 13च्या सरासरीने अजूनही 26 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आणि आपण पाहतोय योगेश हा मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि योगेशने या अगोदर खूप चांगली फलंदाजी केली होती. हो नक्कीच, कारण की मस्ट नेडेड बॅटर आहे. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये, चेंडू चढलाय, पुन्हा एकदा प्रशांत आलाय चेंडूच्या खाली आणि तिथे मात्र त्याच्याकडनं चूक झाली. मोक्याच्या क्षणी तुम्ही जीवदान देऊ शकत नाही या फलंदाजाला. योगेशाला तुम्ही जीवदान दिलंय आणि योगेश याने त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे.
बघा कशा पद्धतीने चेंडूवरती तुटून पडला होता. शरीरापासून लांब जाणाऱ्या चेंडूला या ठिकाणी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि प्रशांत याने केलेली ही दुसरी चूक आजच्या दिवसातली. बघा ज्या प्रकारे प्रशांतने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, प्रशांत जर सरळ जर गेला असता तर त्याला नक्की झेल मिळाला असता. मात्र प्रशांत थोडासा राऊंड मारून गेला, तेच कारण हा झेल त्याच्याकडनं सुटला गेलाय. अक्षय, क्या बात आहे. अक्षय टू योगेश. इथे योगेश याने एक चेंडूमध्ये 2 धावा मिळवून इथे मात्र ह्या चेंडूवरती तो बीट झालाय, कारण की हा चेंडू सरळ निघाला होता. अगोदरचे 2 चेंडू जर आपण पाहिले प्रदीप तर ते बाहेर निघाले होते. हा चेंडू सरळ हाताळलाय. हा नक्कीच आपण पाहतोय इथे गुगलीचा प्रयत्न होता या ठिकाणी अक्षयाचा. बघा समीर याला माहिती आहे की दुसरं षटक हे निर्णायक ठरू शकतं, तेच कारण समीर आणि अक्षय याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे आणि अक्षयाने ते सार्थ ठरवलेलं आहे. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे का तिकडे आणि चेंडू कुठपर्यंत जातोय बघा. इथे 2 धावा घेण्यासाठी थांबले होते योगेश. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय काय बिघडतंय. तर पंच तुमचा निर्णय की मग चेक करा असं म्हटलं गेलंय. पंच या धावा किती काढल्या किती धावा 2 तर 2च धावा असतील, कारण की चेंडू आतमध्येच पडलाय. योगेश याचे नशीब थोडेसे नक्कीच या चेंडूवरती मात्र कम नशिबी ठरला. 4 चेंडू टाकून झालेत. अक्षय जाधव किती चेंडू 8 चेंडू 22 धावांची. मी म्हणेन एक मोठा फटका इथे नक्कीच यायला हवा आई माऊली नागले संघासाठी. जर हवेमध्ये चेंडलाय चेंडूला आणि या ठिकाणी षटकार आलाय. मोस्ट नीडेड बाउंड्री, मोस्ट नीडेड षटकार. आणि या ठिकाणी राहुल मला वाटते त्या ठिकाणी होता. राहुल याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू ट्रॅव्हल झाला. षटकार आलाय. षटकार आला भरपूर लांब होता बघा. प्रेक्षक सांगतात डोंगरीपाड्याचे की भरपूर लांब चेंडू पडलाय आणि या ठिकाणी धाव फलक आपण पाहू शकतो वाढलाय. मोस्ट नीडेड षटकार. प्रदीप काय म्हणशील या षटकाराविषयी? बघा या षटकाराने अशा पल्लवी झाल्यात आई माऊली नागले संघाच्या. मोक्याच्या क्षणी हा षटकार आलाय. संकट मोचक आता बनतोय योगेश हा फलंदाज. शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि आता 16 धावींची आवश्यकता आहे. मात्र हा चेंडू काय आहे तर निर्धाव आलाय. म्हणजे हा चेंडू निर्धाव येतोय. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10च्या सरासरीने 20 धावा. म्हणजे येणारे चेंडू 6 आणि या धावा बनवायच्या असतील त्या म्हणजे 16. मात्र पंचांनी सांगितलंय की हा तिसऱ्या पंचांकडे निर्णय आपण सोपवायचा आहे. तर फेअर डिलिव्हरी असेल आणि लक्षात घ्या कुठल्याच आता दोन्ही संघांकडे रिव्ह्यू नाहीये हे सुद्धा लक्षात असू द्या पंच. आता ते रिव्ह्यू घेऊ शकत नाही दोन्ही संघ. बघा 6 बॉल 16 धाब्यांची आवश्यकता आहे. डोंगरीपाडा संघाने 6 बॉल मध्ये 20 धावा शेवटच्या षटकात ठोकल्या होत्या. इथे आता फक्त 16 धावा ठोकायच्या आहेत नागले संघाला. 6 बॉल 16 धावा.
6 चेंडू 16 धावा या ठिकाणी आपण पाहू शकतो. प्रदीप काय म्हणशील, कारण की गोलंदाज आलाय तुम्ही सांगितल्याप्रमाणे धीरज. नक्कीच धीरज बॉलर खूप चांगला आहे, मात्र प्रेशरमध्ये कशा प्रकारे बॉलिंग करेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. प्रेशर त्याच्यावरती देखील असणार आहे, प्रेशर बॅटरवरती देखील असणार आहे. मात्र प्रेशर सिच्युएशनमध्ये चांगला खेळ करणारा फलंदाज म्हणजे कुंदन पाचमारे आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय. नक्कीच कुंदन याला चांगलं काम करावं जर जिंकायचं असेल तर. मात्र धीरज याच्यासाठी हे एक सीख असेल, कारण जसं म्हटलं होतं की सामने हो मंजिल तो रास्ते ना छोडना और जो भी हो मन में वो सपना ना तोडना. तुमच्या मनामध्ये काय असेल ते नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करायला हवेत. काय घडतंय, क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र दोन्ही संघाचे रिव्ह्यू समाप्त झाले आहेत, त्यामुळे आपण पाहू शकता काय घडलंय. आणि काय जबरदस्त अंपायरिंग केलंय पंचांच्या माध्यमातून, जबरदस्त अंपायरिंग. 5 चेंडू 16 धावांची गरज, कश्मकश मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र वाईट आलाय. एक तुम्हारी तो एक हमारी. आता रिव्ह्यू नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे सुद्धा, त्यामुळं तारेवरची कसरत दोघांना करावी लागणार आहे. ज्या पद्धतीने आपण आता पाहतोय, जो उत्साह होता अगोदरच्या चेंडूवरती, तो उत्साह आता त्याने कंट्रोल केलाय स्वतःला. आणि बघा आता प्रेक्षक देखील प्रेशर मध्ये आलेले आहेत. अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडलंय. नो बॉल. ओहो, मोक्याच्या क्षणी हा नो बॉल आलाय. आणि ज्या वेळेस नो बॉल पडलाय त्या वेळेस मॅच टर्न झालाय, ट्विस्ट निर्माण झालाय या मॅच मध्ये देखील. काय जबरदस्त मॅच.